नमस्कार, SCN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलिसांनी अवैध गांजा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। जायखेड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिपनेर ते ताहाराबाद रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरून गांजाची चोरट्या मार्गाने वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती होती। त्यानुसार सागर काळे तसेच सटाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक योगेश पाटील, जायखेडा पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी पिपनेर ते ताहाराबाद रस्त्यावर हॉटेल सूर्या गार्डनच्या पुढे द्वारकाधीश साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला। प्लॅटिना दुचाकी क्रमांक MH18BQ 9205 वरून येणाऱ्या रमण बदरवाल वय 33 राहणार कोकणगाव तालुका साकी, अजय राठोड वय 30 राहणार कोकणगाव तालुका साकी यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 8 किलो 882 ग्रॅम गांजा तसेच दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 1,60,270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। दोघेही विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजा बाळगून विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। त्यांच्याविरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। पुढील तपास जायखेडा पोलीस करीत आहेत। SCN न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सतीश कापडणीस, बागलाण। धन्यवाद।